हॅलो आणि नमस्कार. सुखाची चव ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ब्रेकफास्ट सिरीजचा आज 5वा एपिसोड आहे आणि आज आपण बघणार आहोत बीटरूट टिक्की. तर बीटरूट तुम्हाला पण कच्चं बीट खायला आवडत नाही का? पण तरी ते डाएटमध्ये सुद्धा इन्क्लूड करायचं आहे. असं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण शिजलेल्या बीटाची टिक्की बघणार आहोत, जो अगदी सोपा ब्रेकफास्टचा पदार्थ आहे. तुम्ही जर वर्किंग असाल तर तुम्ही याची पूर्वतयारी आधीच करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी फक्त गरमागरम शेकून ब्रेकफास्ट रेडी. तर अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एक मध्यम आकाराचा बीट मी प्रेशर कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या होईस्तोवर शिजवून घेतलेला आहे आणि याचे काप करून घेतलेले आहे. आता आपण ह्याला मिक्सरमध्ये टाकून ह्याची छान एक प्युरी बनवून घेऊया. शक्यतोवर पाणी टाकू नका, म्हणजे घट्टसर अशी प्युरी तयार होईल. अशा कन्सिस्टन्सीची प्युरी आपल्याला इथे हवी आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं, कापलेली बारीक हिरवी मिरची, तुम्हाला तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता, आणि अर्धा चमचा हिंग. सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित करून घ्यायचे आणि जी प्युरी आपण बनवलेली आहे ती यामध्ये टाकून घेऊया. ह्या प्युरेचं पाणी आपण पूर्णपणे सुकवून घेऊया. त्यामुळे ह्याला जरा चालवत राहा. हे अशा प्रकारे हे घट्टसर झालं की गॅस बंद करायचा. याला मी आता एका बाउलमध्ये काढून घेते थंड करण्यासाठी. हे मिश्रण आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. यामध्ये आता आपण मध्यम आकाराचे 2 उकळलेले बटाटे किसून घालूया. तुम्ही नॉर्मल मॅश करूनही घालू शकता, फक्त त्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे याची काळजी घ्यायची. यामध्ये ब्रेड क्रम्स म्हणजे उरलेलं थोडंफार जरी पाणी मॉइश्चर त्यामध्ये असेल तर ते सुकल्या जाईल. त्यामध्ये कापलेले कोथिंबीर, काळे मिरेचा पावडर 1 चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून घेऊया. हे मिश्रण आता व्यवस्थित स्पॅच्युलाच्या मदतीने पूर्ण व्यवस्थित एकत्र करून घेऊया. काय मस्त रंग आलेला आहे याला. व्यवस्थित मिक्स करून घ्या. माझा मिक्सरचा पॉट मध्येच खराब झाल्यामुळे जरा लम्स आलेले आहेत, पण तुम्ही मात्र ही लम्स आले पाहिजे नाही याची काळजी घ्या. हे बटाट्याचे लम्स आहेत. यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉर, 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेऊयात आणि परत एकदा हे मिश्रण एकत्र करून घेऊया. आपलं टिक्कीचं मिश्रण अगदी रेडी आहे. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस आरामात ठेवू शकता. यानंतर हाताला अगदी थोडंसं तेल लावून टिक्कीच्या शेपमध्ये ह्या मिश्रणाचे गोळे तयार करून घ्या. याप्रमाणेच सर्व मिश्रणाच्या मी सारख्या आकाराच्या टिक्की इथे तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काजूला अर्ध कापून यावर सजवून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे खसखसही मी यावर थोडी गार्निश करून घेतलेली आहे. खसखस एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला खसखस आवडत नसेल तर नाही टाकली तरीही चालेल. आपल्या टिक्की आता शॅलो फ्राय होण्यासाठी रेडी आहे. त्यासाठी मी नॉनस्टिक पॅनमध्ये 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे. पॅनला व्यवस्थित ग्रीस करून घेतल्यानंतर ह्या टिक्की त्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायच्या.
दोन्ही बाजूनी टिक्की व्यवस्थित शॅलो फ्राय झालेले आहेत. आता याला प्लेटिंग करून घेऊयात. इथे मी मसाला दही वापरलेला आहे. तुम्ही मिंट चटणी सोबत सुद्धा हे सर्व करू शकता. टेस्ट करूया. खूप मस्त झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बीटाची अजिबात चव येत नाहीये. त्यामुळे ज्याला बीट आवडत नसेल तोही ही रेसिपी खाऊ शकतो. तर ही रेसिपी नक्की करून बघा. तुमचा प्रतिसाद मला कॉमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. असेच वेगवेगळे पदार्थ बघत राहण्यासाठी सुखाची चव या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.